लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी हाय प्रोफाईल लढत म्हणजे नागपूरची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरोधात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांची ही लढत. आणि आपण बघू शकतो विकास ठाकरे उद्याच्या निकालाला अवघे काही तास उरले असताना विकास ठाकरे या ठिकाणी कट्ट्यावर येऊन बसलेले आहे नेहमीप्रमाणे आणि या कट्ट्यावर मित्रमंडळींसोबत चहा पित आहे. त्यांच्या या सगळ्या आजच्या शेड्यूलवरून असं वाटतं की ते निश्चिंत आहे. जाऊन विचारूया त्यांना. विकास भाऊ, सगळ्यात मोठा तुमच्या राजकीय जीवनातला मोठा दिवस आहे उद्या, निकाल आहे, नागपूरच्या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे आणि तुम्ही सकाळी कट्ट्यावर बसलेले आहे. नाही, मला वाटते हा माझा दैनंदिन कार्यक्रम आहे. सकाळी 6 वाजता वॉकिंग झाली आमची की इथे आम्ही सगळे मित्रमंडळी एक अर्धा तास गप्पा मारतो आणि हा दैनंदिन कार्यक्रम आहे, त्याच्यात तो नेहमी चालूच राहणार आहे. म्हणजे राजकारणात कुठपर्यंतही गेलो तरी हा कट्टा शेवटपर्यंत काही सुटणारा नाही आहे. आणि म्हणून मला वाटते की सकाळीच घराच्या बाहेर पडल्यानंतर लोकांच्या भेटीगाठी होतात. कालच या ठिकाणी आम्ही होतो तर एक अपघात झाला. या पाण्याची लाईन टाकलेल्या कॉन्ट्रॅक्टरनी हे खोदून ठेवलं आहे. एक माणूस सिरियस आहे. तर तुम्ही सकाळी जर फिरत असाल सगळं, तुम्हाला जर मित्रमंडळी मिळतात, शहरातली माहिती मिळते स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, तर मला वाटतं की सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि काही तास आपल्या जुन्या मित्रमंडळीसोबत घालव, कारण की इथे जवळपास 35-40 वर्ष झाले मी इथे येतो. तर उद्याचा निकाल आहे लोकसभा निवडणुकीचा. तुमच्या करिअरमधली सगळ्यात मोठी निवडणूक आहे. म्हणजे तुम्ही नगरसेवक राहिले, महापौर राहिले, विरोधी पक्ष नेता राहिले, आमदारही राहिले, पण ही सगळ्यात मोठी निवडणूक. धाकधूक वाढलेली आहे? मला काहीही धाकधूक नाही. सांगू का, मी आतापर्यंत इतक्या निवडणुका लढलो. निवडणूक लढल्यावर आपण विसरून जायचं. निवडणूक जिंकून आलं तर जास्त आनंद नाही मनवायचा आणि हारलं तर जास्त दुःखात नाही. शेवटी निवडून येऊन आणि न येऊन तुमचं काम एकच आहे, जनसेवेचं, आणि ते काम अविरत तुम्हाला करायचं आहे. तर मग निवडणुकीची धाकधूक कशाला ठेवायची आहे. मला फक्त एवढं माहीत आहे की ज्याप्रमाणे नागपुरातलं मतदान झालं त्या मतदानानुसार मी निवडून येणार आहे. मी एक्झॅक्ट पोलवर विश्वास ठेवणार आहे, एक्झिट पोलवर विश्वास ठेवणारा नाही. एक्झिट तुम्ही म्हणतो एक्झॅक्ट पोलनुसार तुम्ही निवडून येणार, एक्झिट पोल काही वेगळंच सांगते. हो, तसंच आहे. कारण की 12 लाख मतदारांनी मतदान केलं. आता 12 लाख मतदारांच्या मनात शिरून काही तो सर्वे घेणाऱ्यांनी बोलला नसेल, म्हणून तुम्हाला एक्झॅक्ट पोलकडेच जावं लागेल. आणि तिथे जे होईल ते मला मान्य आहे. म्हणून मी एकदम निश्चिंत आहे. लढाईच्या आधी निश्चिंत होतो, लढल्यावरही निश्चिंत होतो आणि आतासुद्धा निश्चिंत आहे. आजचं शेड्यूल कसं आहे, पूर्ण उद्याची तयारी कशी आहे, काय सांगणार? आणि आता इथून सकाळी गेल्यावर लोकांच्या भेटीगाठी आहे, दिवसभराचे कार्यक्रम लागलेले आहे आणि दैनंदिन कार्यक्रम संध्याकाळपर्यंत जे शहरातले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, लोक समस्या घेऊन सकाळी येतात. त्या तयारी ती पूर्ण झालेली आहे. कालच आमची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सगळ्यांना आपापल्या टेबलचं वाटप झालेलं आहे आणि एकदम व्यवस्थित ते आमचं काम झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, नितीन गडकरींच्या विरोधात ही निवडणूक होती, त्यामुळे देशात तुमचंही नाव गेलं आणि गडकरींचं नाव देशात ऑलरेडी आहे. कसं आहे, मी निवडणुकीच्या रिंगणात ज्या दिवशीपासून उडलो, मी फॉर्म भरला त्या दिवशीपासून मागे कुठेच नाही गेलो, मी पुढेच गेलो. तर मला काही चिंताच नाही आहे. आणि निवडणूक लढायची असते ते समोर कोणता उमेदवार आहे त्याच्या विरोधात. या लोकशाहीमध्ये, या लोकतंत्रामध्ये मतदार हा राजा आहे. मतदारांनी निवडून दिलेला उमेदवार राजा कधीच होऊ शकत नाही, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. हा मतदारच मोठा आहे. 5 वर्षात कोणाला बसवायचं, 5 वर्षात कोणाला निवडून आणायचं हे त्याच्या हाती आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की या राजनीतीमध्ये आपण पाहत असाल मोठे मोठे दिग्गज हरले. म्हणून मला अशी काही चिंता वाटत नाही कशाची की कोण जिंकेन कोण हरेल. नक्कीच विकास ठाकरे निश्चिंत आहे आणि चहाच्या कट्ट्यावर आपल्या मित्रांसोबत चहा पित आहेत. उद्या कदाचित यावेळेस निकालाचा बराचसा टप्पा कळला जाईल किंवा सुरुवात होईल मतमोजणीची चांगली. आणि त्याच्या आदल्या दिवशी विकास ठाकरे जे आहे ते या ठिकाणी मित्रांसोबत गप्पा मारतात. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.